राज्यातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी आहे। आता शाळा 13 जून ऐवजी 1 एप्रिलला भरणार असल्याची शक्यता आहे। तसा निर्णय घेण्यात आलाय। काय आहे नेमका हा प्रस्ताव पाहूयात या रिपोर्टमध्ये। राज्यात 1 एप्रिलला भरणार शाळा। 13 जून ऐवजी 1 एप्रिलला वाजणार घंटा। राज्य सरकार राबवणार सीबीएसई पॅटर्न। राज्यात आता शाळेची घंटा 1 एप्रिल पासून वाजणार आहे। एरवी 13 जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून 1 एप्रिलला भरवण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतलाय। सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली। नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया। तासिका आता 45 मिनिटांच्या ऐवजी 50 मिनिटांच्या असतील। सीबीएसई प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे। गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल। 10वी-12वी बोर्ड परीक्षेची रचना बदलणार। वर्षातून 2 परीक्षा होणार। 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची 10 दिवस शाळा दप्तराविना भरणार आहे। विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी असेल। विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक अध्ययन पद्धत सुरू करणार। कोर कमिटीनं राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये सुधारणा करत हे मोठे निर्णय जरी घेतले असले तरी शासनाच्या आदेशानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे सरकार एप्रिल मेच्या भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सीबीएसईच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सुकाणू समितीने एक अहवाल जो आहे तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे आणि याला मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी जी आहे ती राज्यामध्ये लागू होणार आहे। सीबीएसई प्रमाणेच हा पूर्ण पॅटर्न जो आहे तो असणार आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। त्यामुळं येणारं शैक्षणिक वर्ष हे 1 एप्रिलपासून सुरू होतंय का आणि त्याला मंजुरी मिळतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।